काय काम करतो. तर मित्रांनो बघा, पूर्वी 2 बैलाची शेती होत नव्हती का, तर निश्चितपणानं 2 बैलाची शेती होत होती. परंतु काळाच्या ओघामध्ये बैल राहिली नाहीत आणि बैलाला पर्याय म्हणून आपण हा 20 HP ताकदीचा हा ट्रॅक्टर मार्केटमध्ये आणलेला आहे. ह्याला ताकद म्हणाल तर 20 HPचा गिअरबॉक्स आहे, 15 HPचं याला इंजिन वापरलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला नांगरणी असेल, म्हणजे तुम्ही म्हणता यानं नांगरट होती का, तर निश्चितपणानं यालाच चालणारा नांगर आम्ही बनवला आहे मित्रांनो. आणि नांगर असेल, पेरणी यंत्र असेल, 34 प्रकारची अवजारं सगळी याला चालतात मित्रांनो. फक्त याच ट्रॅक्टरला चालणारे अवजारं इथून एक 20 किलोमीटर आमचं वर्कशॉप आहे, तिथं आम्ही बनवत असतो मित्रांनो. आणि शेतकरी बांधवांना हा ट्रॅक्टर, एका शेतकरी बांधवांचं उदाहरण तुम्हाला सांगतो, 4 महिन्यामध्ये हा ट्रॅक्टर नील केलेला मित्रांनो. म्हणजे एवढं पैसे कमवतो, हा मजूर वाचवतो, गरजेचा ट्रॅक्टर आहे. ज्या शेतकरी बांधवाकडे मोठा ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टरचा आणि ह्या ट्रॅक्टरची तुलना होत नाही. ज्याच्याकडे मोठा आहे त्याला हा छोटा ट्रॅक्टर गरजेचा अंतर पिकामध्ये बसण्यासाठी. तुमच्याकडे ऊस असेल, केळी असेल, कपाशी असेल, त्यानंतर इतर कुठलीही पिकं असतील तर त्याला हा ट्रॅक्टर एकच नंबर चालतो मित्रांनो. आणि दादाने हा ट्रॅक्टर आज खरेदी केला. पुन्हा एकदा त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो तुम्हाला आणि दादांना सुद्धा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्ही इथं आला त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन. आणि तुम्हाला असं वाटतंय का की बाबा त्या भागात सुद्धा डीलरशिप असावी वगैरे असं? हो हो हो, आमच्या कॉलेजला आहे ना सब डीलरशिप घ्यायची आहे आणि आमची ती इच्छा आहे. म्हणजे बघा मित्रांनो, हा ट्रॅक्टर जवळजवळ आपल्या नवक्रांतीच्या 9 शाखा सुद्धा होणार आहे आणि ती शाखा तासगावमध्ये असणार आहे मित्रांनो, बरोबर. तासगाव यांचा तालुका आहे. तासगावमध्ये सुद्धा नवक्रांतीची शाखा लवकरच होणार आहे आणि तुम्ही सुद्धा तिथं सर्व्हिस तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आता आपल्या शाखा ऐका, पहिली शाखा पंढरपूरमध्ये, दुसरी शाखा शहागड जालन्यामध्ये, तिसरी शाखा नाशिकमध्ये, आता चौथी शाखा इथं तासगावला होईल. म्हणजे आता पुढचं लय बोलत नाही मी, त्या शाखेची नावं नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी निश्चितपणाने सांगेन. आणि ही शाखा कशासाठी आपल्याला टाकायची तर कस्टमरला तुम्हाला लांब पडतो, शेतकरी कस्टमरला लांब पडू नये म्हणून आम्ही काय करतोय, त्यांनी हितावर यायचं, लय लांब पडतंय. शेतकऱ्याचं कसं असतं, यायला वेळ नसतो, रानातली कामं असतात. म्हणून मी माझ्या मुलासनी म्हणलं की तुम्ही त्यांच्या गावात आपली शाखा द्या, की आपल्याला ती माणसं बघून द्यायची, चांगली माणसं, समाधानी काहीतरी करा बाबा, विचारी काहीतरी करा, ह्याला बघून आम्ही शाखा टाकणार. धन्यवाद मित्रांनो. रामकृष्ण आणि धन्यवाद.